नवरात्र म्हटली की सगळ्यात आनंदी असतो तो म्हणजे आपला तरुण वर्ग. का असतो? तुम्ही जर पाहायला गेलात तर देवीच्या आरतीला मोजून असतात 10 ते 15 जण, पण दांड्या खेळायच्या कार्यक्रमाला जर बघायला गेला ते 2 ते 3 हजार मुलं तिथे उपस्थित असतात. असं का बरं? कारण देवी बघायला कुणीही जात नाही, पण बाकीच्या देव्या बघायला मात्र सगळे जण तिथे उपस्थित असतात. अहो, बाकीच्या धर्मामध्ये तुम्ही पहा, टोपी घातल्याशिवाय, डोक्यावर ओढणी घेतल्याशिवाय मस्जिदीमध्ये प्रवेश नाही. गुरुद्वारामध्ये डोक्याला रुमाल बांधल्याशिवाय आणि स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतल्याशिवाय किंवा ओढणी घेतल्याशिवाय आतमध्ये प्रवेश नाही. पण आपल्या देवी समोर मुली डोक्यावर पदर तर सोडाच हो, पण अंगावर पदर घ्यायला सुद्धा लाजतात आणि अंगावर ओढणी न घेता झिपऱ्या टिपऱ्या खेळायला जातात. आणि तुम्ही ज्या देवी समोर टिपऱ्या खेळायला जातात त्या देवीचं स्तोत्रांमध्ये किती सुंदर सुंदर वर्णन केलेले. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विश्व विलासिनी जिष्णुनुते भगवती हे कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुर्धर दर्शिनी दुर्मुखमर्षिणी आर्षरते त्रिभुवन तोषिणी शंकर तोषिणी विषमोषिणी घोषरते